ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। वडार जन आंदोलन सोलापूरच्या वतीने फडकुले सभागृह येथे वडार जातीचा समावेश एसटी किंवा एसी मध्ये करण्यात यावा। जातीच्या दाखल्यासाठी 1961च्या पुराव्याची अट शिथिल करावी। देशभर वडार समाज ही जात एकच प्रवर्गात एसटी एससी मध्ये व्हावी। वडार जातीसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण असावे। जातनिहाय जनगणना, वडार जातीच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करणे आणि त्यांची अंमलबजावणी करावी। शिक्षण, क्रीडा, उद्योग, व्यापार, सहकारी नोकऱ्या, आरोग्य, आवास योजना या कराव्यात। या प्रमुख मागण्यांसाठी चिंतन शिबिराचे आयोजन सुशील बंदपट्टे यांनी केले होते। या मंडळावर आजही फक्त नावालाच वडार समाज आहे, मक्तेदारी मात्र दुसऱ्या समाजाची आजवर चालत आली आहे। अनेक ठिकाणी भूखंड आरक्षण समाजाला देण्यात आले, मात्र याचा लाभ तिसरेच घेतात। आरक्षणाचा हा लढा आता आजच्या अस्तित्वाचा लढा बनलाय आणि हा वडार समाज आता शांत बसणार नाही, असे मत संगीता पवार यांनी चिंतन शिबिरात व्यक्त केले। सर्वात प्रथम हे वडार जन आंदोलन जे आहे हे आपल्या हक्काची न्यायाची लढाई लढण्यासाठी हा फार मोठा एक बॅनर आहे, ही खूप मोठी छत्री आहे। ह्या छत्रीखाली सगळ्यांना यायचं आहे। आपल्याला आजही जर का विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये न्याय मिळत असेल असं जर कुणाला वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे। खरंच आपल्याला न्याय मिळत नाही। त्याला आणखी खूप मोठं असं कारण आहे की इथे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत। वेगवेगळ्या ज्या जातींमध्ये विमुक्त भटक्या जातीमध्ये जेवढ्याही जाती येतात, विशेष करून विमुक्त भटक्या जमाती अ जाती अ ब कड हे जे सेक्शन आहे त्याच्यात आपल्या सोबत खूप सारे वेगवेगळ्या जाती आहेत। बंजारा फार मोठा प्रबल असा समाज आहे, तो तुम्हाला त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये उपस्थित होऊ देत नाही किंवा तुम्हाला तिथे टिकू देत नाही। त्यामुळे आपल्याला आरक्षण गरजेचं आहे, ते म्हणजे एससी किंवा एसटी। बऱ्याचशा लोकांनी मला म्हटलं होतं, खूप जणांनी सांगितलं की ताई आपण एससी अनटचेबल नाही आहोत, आपल्याला एससी ची मागणी करायची नाहीये। का करायची नाहीये? काल ट्रेन मध्ये असताना आम्ही सगळे उपस्थित असताना मी साहेबांसोबत बोलत होती आणि अचानक फोन खणखणला आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ताई आम्ही नागपूरच्या बाजूला सावरगाव मधून बोलत आहोत, आमच्या पूर्ण महिला पुरुषांना मारहाण केली गेली। मी म्हटलं का? तिथे मोठे मोठे पोस्टर लागले ताई की वडार हटाव गाव बचाव, वडार हटाव गाव बचाव। म्हणे का म्हटलं तर म्हणे ते मंदिराला शिव देत नाही, त्यांच्या तिकडे जाऊ देत नाही, आपल्याला गलिच्छ समजतात। मग हे काय आहे? हे कशाचं होतं काय? छोट्या छोट्या मुलांचं जर का भांडणं झाली तर त्या पूर्ण अगदी गाव लुटून पडतं आणि त्या वडारांना येऊन मारतं, तरी अनटचेबिलिटी नाही असं कुठल्याही म्हणतो। आज तुम्ही इथे सुशिक्षित आहात, तुम्ही नोकरदार वर्ग आहात, तुम्ही नोकऱ्या कमवल्या, तुम्ही ठेकेदार आहात, तुम्ही मायनिंगचे कामं केलेले आहेत, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं, पण जरा कोल्हापूरच्या जरा पुढे जाऊन बघा ना, आमच्या विदर्भात या ना, काय आहे परिस्थिती? अत्यंत दयनीय अवस्था आहे। हे विदर्भात या ना मी का म्हणते? कारण की तुमचंच रक्त तिकडे आहे, वडार एकच आहोत। हे मूर्खपणा सोडून दिला पाहिजे की मन्योर बंडोर जे काही आहे हे चुकीचं आहे। मलाही माहित नव्हतं, ज्या दिवशी मला एक फोन आला दुपारी आणि ते विचारत होते ताई तुम्ही मला पहिले सांगा, तुम्ही जे आम्हाला वडार समाजाचं सांगतात पहिले तुम्ही मन्योर की बंडोर ते सांगा, तर मग आम्ही येतो, नाही तर येत नाही। मी मग मलाच माहित नाही, मी घरी आईला विचारलं, स्पीकर ऑन होता, सांग म्हणे त्यांना आई मन्योर आहे बाबा बंडलोर आहे। तो माणूस शांत झाला, नाही म्हणे आता काही मी बोलत नाही। हे कशासाठी हो? कशासाठी पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी? अरे सगळे वडार एकच आहोत ना, मग ते मन्योर असं बंडलोर असं काय असं, मग जाते पाटे सगळे एक आहे, तुमचा लढा एक आहे। हा शब्द घेऊन जर का वडार शब्द घेऊन जर एका छत्री खाली आलो तर निश्चितच आपल्याला अधिकार मिळवता येईल। सगळ्यात पहिली गोष्ट एससी साठी सुद्धा आपण मागणी करायलाच पाहिजे। आजच्या स्थितीत जर का वडारांना गावाच्या बाहेर हकललं जातं, तुम्हाला ते जर पाणी भरत असेल, तुम्हाला पाणी भरू देत नसेल तर तुम्ही एससी कॅटेगरी मध्ये मोडता, मान्य करा। दुसरी, एसटी मध्ये का नाही? महत्वाची गोष्ट आहे। बऱ्याच जणांना वाटते की मला आताच आमच्या साहेबांनी सांगितलं आपण याच्यामध्ये नाही, फक्त भटक्यांमध्येच आपण 9% मागा।
भटक्यांमध्ये ऑलरेडी कुणीतरी खूप सुंदर एक उदाहरण देत असतं की चांगलं धष्टपुष्ट जे घोड्यांमध्ये जर टोपल्याभर चणे ठेवले तर त्यातल्या बारक्या बुरक्या घोड्याला जास्त चणे खायला मिळत नाही, आणि ते बारके बुरके चणे खाणारे घोडे म्हणजे वडार आहे, आणि धष्टपुष्ट जर का चणे खाणारा जर का घोडा असेल तो म्हणजे बंजारा आहे. बंजारा म्हणजेच लबाड. तो समाज तुम्हाला त्यांच्या कॉम्पिटिशनला टिकू देणार नाही. तुम्ही जर का लढा जर तुम्ही 9% करत आहात तर तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही सोयी करून देतात असं माझं प्रामाणिक मत आहे. दुसरी आणखी महत्वाची गोष्ट, जर का इंडियन गव्हर्नमेंट कडे जे काही जुने रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये जर का वडार समाजाला क्रिमिनल ट्राईब्स म्हटल्या गेलेलं आहे, म्हणजे आम्ही ट्राईब्स आहोतच. आम्हाला ट्राईब्सचे तुम्ही निकष आम्ही पूर्ण करतो. जसं त्याच्यामध्ये निकषामध्ये म्हणतात की तुमचे देव वेगळे असले पाहिजे. आमचे देव शंकरजी, पार्वती, काय लक्ष्मण, राम हे आहे नाही. मर्ग्यामा, इत्यामा, सुकलामा कोणते कोणते देवा आमचे आहेत ते आमचे मूळ देवा आहे की नाही? आहे की नाही? कुणाचे देव वेगळे आहेत काही? असं आहे वडिलांचे देव काही वेगळे आहेत है ना? हे आमचे देव आहे, म्हणजे आम्ही एक निकषामध्ये पूर्ण बसतो. त्याच्यानंतर आमची खानपानाची पद्धत आजही संकटी खाते. कोण कोण संकट खाते माहित नाही, परंतु आमची खाण्याची पद्धती ही वेगळी आहे. त्याच्यातही आम्ही निकष पूर्ण करतो. त्यानंतर आमच्या महिला ब्लाऊज घालत नव्हत्या. आता सगळी स्टँडर्ड दुनिया आलेली आहे. आधुनिक काळामध्ये चांगलं राहावं सगळ्या मुलाबाळांना वाटतं, म्हणजे आमच्याही आजींना आम्ही जबरदस्तीने ब्लाऊज घालून द्यायचो. बाई घाल घाल, ते म्हणायचे हा मी आजपर्यंत आयुष्यात नाही घातलं, पूर्ण आयुष्य गेलं ना आता म्हातारपणात घालू का? तशी म्हणत ती मरण पावली. ती माझी आजी ब्लाऊज घालत नव्हती, म्हणजे अर्ध्या कपड्यामध्ये आम्ही होतो. त्याचेही आम्ही निकष पूर्ण करतो. मग जर आम्ही एससीचेही निकष पूर्ण करतो, एसटीचेही निकष पूर्ण करतो, तर मग आम्हाला न्याय का नाही? मग ती न्यायालयाची लढाई आपल्या लढाईसाठी दुसरे येतील का? जो एवढा मोठा प्रगत समाज वारंवार आता त्या याचं नाव घ्यावं लागतं, परंतु मराठा समाजांची थोडी तरी आपण जाण ठेवली पाहिजे. त्या मराठा समाजाकडे काय नाहीये, 500-500 एकर शेती आहे, ट्रक, जेसीबी काय नाहीये. मोठमोठे त्यांचे साखर कारखाने आहेत, मंत्री आहेत, सगळ्या काही असताना देखील त्यांना आरक्षणाची गरज वाटली. ओपन मधले व्यक्ती ते ओबीसी मध्ये आज आलेले आहेत. त्यांनी हा विचार का नाही केला की बाकीच्याही ओबीसींना घेऊन आपण लढलं पाहिजे, ओपनच्या लोकांना घेऊन? पण त्यांनी एका जातीसाठीच लढलेत ना. वंजारी हे एका जातीसाठीच लढले म्हणून आज त्यांना 2.5% मिळालं. धनगर एका जातीसाठीच लढले म्हणून त्यांना आज सुद्धा आपल्याला आरक्षण मिळालेलं बघतोय. मग वडारांनी जर एका जातीसाठीच लढलं तर हरकत काय? जाऊ द्या ना, 1-2 जीव गेले तर. आम्ही आज मरायचं उद्या मरणारच आहोत. आज महिला तर काय फरक पडणार आहे? किमान माझ्या जातीच्या लोकांना न्याय तर मिळेल. माझी बहीण इतकं मोठं एज्युकेशन घेऊन बसलेली, नोकरी नाहीये, नोकऱ्या नाहीये. ज्यांना एज्युकेशन, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, खूप जास्त शिक्षण झालेलं आहे, अर्ध आयुष्य शिक्षण घेण्यात गेलेलं आहे, त्यांना जर म्हटलं बाई तू वेळा घेऊन शेतात चल तर तिला जरा विचार येईल. किंवा एखादी 12वी झालेल्या मुलासोबत संसार करायचा असेल आणि तो जर का शेतात काम करत असेल तर तिचं कुठेतरी खच्चीकरण होतं. किंवा मला एक म्हणायचं, शिक्षण एक तर खूप झालं तर नोकरी मिळायलाच पाहिजे, नाही तर तुम्हाला जे कमी तुमच्या शिक्षणानुरूप तुम्हाला हे काम मिळालंच पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला लढा उभारावाच लागेल. प्रत्येक वेगवेगळ्या संघटना या समाजामध्ये काम करतात. सगळ्या समाजाने एका छताखाली यायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही करा ना. राजकारण सुद्धा गरजेचं आहे, करा, तेही करा. मी तर म्हणेन की तुमच्यापैकी एखाद्या किंवा कुठे एखादा आपल्या गावामध्ये एखादा चांगला युवक किंवा युवती जर काम करत असेल, समाजासाठी दिवस रात्र जर झटत असेल, तर तशा व्यक्तीला निवडून द्या ना. आपला प्रतिनिधी कोणी तर लागेल तिथे हाऊस मध्ये बोलायला. कोण आहे वडार जातीच्या विषयी पोटतिडकीने बोलणार? कोण आहे? कोणीच नाही. एक आमदार नाही, साधा एक खासदार नाही, कुणीच आमचे मत मांडणार तिथे हाऊस मध्ये नाही. जोपर्यंत आपली व्यक्ती प्रतिनिधी तिथे नसणार तोपर्यंत पोटतिडकीने माझ्या समाजाला हे मिळालंच पाहिजे असं म्हणणार. जोपर्यंत आपला राजकीय प्रतिनिधी नसेल तोपर्यंत वडार समाजाला न्याय मिळणार नाही. प्रत्येकाने, आपण हा एक वडार समाज परिवार आहे, प्रत्येकाने आपलं काम समजून घेतलं पाहिजे. उद्योजक आहेत इथे, आमचे युवक बसलेले आहेत, त्यांच्यासारखे जे उद्योजक वर्ग आहेत त्यांनी त्यांच्या सोबत वडार समाजातल्या मोठमोठ्या युवकांना घेऊन एक उद्योजकची फार मोठी फळी उभी केली पाहिजे. सगळ्यात जास्त टेंडर आम्हालाच कसे भेटले पाहिजे याच्यासाठी त्यांनी लढायला पाहिजे. म्हणजे
एका परिवारातल्या प्रत्येक त्या इतिहासामध्ये खूप आपापल्या पद्धतीने, आता आपण खूप सुशिक्षित वर्ग आहे तेव्हा शिक्षणाचं स्तर कमी होतं, त्यांच्या अल्पज्ञानानुसार त्यांची ही न्यायासाठीची जी लढाई होती, जी मशाल होती ती पेटवत ठेवली. म्हणूनच काल सरांनी सांगितल्याप्रमाणे आज वडार समाज कोण आहे किमान लोकांना माहित तरी आहे, नाही तर वडार काय जात आहे हे सुद्धा बरेचशा लोकांना माहित नाही. इकडे माहित असेल पण चला माझ्यासोबत मी काही ठिकाणी घेऊन जातो तिथे लोकांना वडार काय माहित नाही. इनफॅक्ट मी सोनिया गांधीची सोबत जेव्हा बोलली होती त्यांना वडार म्हटल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की खाण्याचा पदार्थ आहे, म्हणजे ढोकळा बिकळा असं काहीतरी ऐकलं, त्यांना असं खाण्याचा पदार्थ वाटला होता. मी म्हटलं स्टोन ब्रेकर्स. हो स्टोन ब्रेकर्स. देन शी अंडरस्टूड. आता हा जो विषय आहे हा फार गांभीर्याचा विषय माझ्यापर्यंत येण्याचं कारण वडार जन आंदोलन कसं काय उभं होत आहे, त्याचं कारण, कशासाठी आपण आंदोलन करणार आहोत. मी संगीता रामण्णा पवार, वडार कन्या. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना असं लक्षात आलेलं आहे की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्टिकोनातून वडार समाज हा अत्यंत मागासलेला आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी यातल्या कुठल्या तरी योजनांचा आधार हा समाजाला असलाच पाहिजे. शासनाने कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून या समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी नियोजन करायला पाहिजे, परंतु असं होताना काही दिसत नाही. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाच्या स्तर उंचावण्यासाठी जे योजना आहेत फक्त बोलल्या जातं, केल्या जात नाही. मागील मेळाव्यामध्ये देखील भरपूर अशा वेगवेगळ्या योजनांची अगदी लयलूट केली, परंतु त्या लयलूटमध्ये आजपर्यंत कुठलीही गोष्ट अंमलबजावणी नाही झाली आणि समाजाला खरंच कुठला न्याय मिळालेला नाही आहे. ह्या समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आज गरज आहे. म्हणून वडार समाज हा एकत्रित येण्यासाठी हा आज चिंतन शिबिर नियोजन केलं होतं आणि या चिंतन शिबिरामध्ये सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली. त्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की वडार समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी वडार समाज हा या राजकीय लोकांना कुठेतरी वेठीस धरण्यासाठी एकत्रित येणार आहे आणि आम्ही समाजाच्या सगळ्या मागण्या आम्ही आमच्या पदरी पाडून घेणार आहोत. काय मागण्या आहे तुमच्या आणि आता आजी बैठक झाल्या पुढची दिशा काय असणार आहे? आमची प्रमुख मागणी आहे की आर्टिकलनुसार आमच्या संवैधानिक अधिकारानुसार आम्हाला अनुसूचीमध्ये घ्या. आमची जी जीवन जगण्याची पद्धती आहे, आमचे देव आहेत किंवा आमचे राहणीमान किंवा खानपान आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जर पाहतो म्हटलं तर आम्ही आदिवासी कॅटेगरीमध्ये येतो, आम्ही एस टी कॅटेगरीमध्ये येतो, परंतु आम्हाला एस टी कॅटेगरीचे कुठलीच फायदा देत नाही. शिवाय आम्हाला भटक्या विमुक्तांमध्ये ठेवलेलं आहे. जेव्हा की भटक्या विमुक्तांमध्ये फिरत जरी असलो, जसं धनगरांना तुम्ही बाजूला काढलं, जसं वंजारांना तुम्ही बाजूला काढलं, वडार तर खरंच सगळ्यात माग असलेला समाज आहे. मग या समाजासाठी या शासनाने काय केलं? आमचा प्रतिनिधीसुद्धा नाही आहे की एखादा राजकीय प्रतिनिधीसुद्धा नाही आहे, ना आमदार आहे ना खासदार आहे, तर आमचे प्रश्न मांडणार कोण आहे? या समाजाला वालीच नाही आहे. या समाजाला कोणी यांचे प्रश्न मांडणारा एखादा स्ट्रॉंग व्यक्तीच नसल्यामुळे या समाजाची वाताहत झालेली आहे. सोलापुरातील वडार समाजातील युवकांना किंवा लोकांना काय आवाहन कराल? बस एकनिष्ठ असलं पाहिजे समाजाप्रती असं मला वाटतं. स्वतःची प्रगती झाली म्हणजे समाजाची प्रगती झाली असं नाही आहे. कारण की सोलापुराच्या बाहेर जो आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो समाज आहे अत्यंत हालाकीची परिस्थिती जगत आहे. त्यांना शिक्षण नाही, मुलांना, शिकलेल्या मुलांना नोकऱ्या नाही, कामं नाही आहेत, खदानी नाही आहेत, खदानी संपुष्टात आलेल्या आहे आणि समाज हा गरिबीच्या रेषेच्याही खाली गेलेला आहे. त्यामुळे एकनिष्ठ होऊन, एक संघ होऊन समाजाने लढा द्यायला पाहिजे. याकरिता आमचं एक चिंतन शिबिर होतं, म्हणून याचं आज नियोजन करण्यात आलं आणि चिंतन शिबिरामध्ये बऱ्याचशा गोष्टींवर उजाळा टाकण्यात आला, बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा झाल्या आणि ठरलं की आम्हीही राजकीय नेतृत्व देऊ समाजाचा आणि तो समाजाचा जो राजकीय नेतृत्व राहील आमच्या मागण्या तिथे ठोसपणे तिथे मांडेल. थोडंसं मागं समाजाचं तुमच्या हेड जास्त आहे, आहे का? बरोबर बघा थोडं या मागे या थोडं. ओके हां. वडार समाजाच्या आजवरच्या संघर्षाची, घामाची किंमत काय, हा प्रमुख प्रश्न माझा या सरकारला असेल. आता मात्र या सरकारचा रथ हा वडार समाज असा तसा पुढे जाऊ देणार नाही आणि आमच्या मागण्या शासनाला मान्य कराव्या लागतील, असे आयोजक सुशील बंदपट्टे म्हणाले. प्लॅटफॉर्म किंवा असं तयार झालेलं नाही. आज इथं असलेला प्रत्येक नागरिक वडार बांधव हा सन्माननीय बांधव आहे, जो
ज्याने समाजासाठी धडपड केलेला आहे, काहीतरी काम केलेलं आहे, ज्याने समाजासाठी वारंवार आवाज उठवलेला आहे, असे हे सगळे नागरिक तिथे उपस्थित आहेत जे स्वतःचं एक मत, स्वतःचा एक विचार, स्वतःची एक मागणी इथे मांडणार आहेत. त्यामुळे आज या कार्यक्रमाची रूपरेषा अशीच होती की आपण 100 ते 150 लोकांना बोलवू जे सन्मान्य प्रतिष्ठित आहेत, काही अधिकारी वर्ग आहेत, काही आजी वर्ग आहेत की ज्यांनी हे पाहिलंय की बाबा समाजाला घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि त्या गोष्टींची मागणी कशा पद्धतीने असायला पाहिजे, आपला रोडमॅप कशा पद्धतीने असला पाहिजे, जर जन आंदोलन उभं करायचं असेल तर ते कशा पद्धतीने उभं केलं पाहिजे आणि नक्की आपला मार्ग कसा असला पाहिजे. त्यामुळे व्यासपीठावर जे सन्मान्य उपस्थित आहेत किंवा समोर जे सन्मान्य उपस्थित आहेत त्यांना प्रत्येकाला विनंती आहे आपल्याला मार्ग आणि मागणी या विषयावर केंद्रित करून समाजाला मार्गदर्शन करायचं की बाबा ही आपली मागणी आणि हा आपला मार्ग, अशा पद्धतीचं स्वरूप आपल्या मार्गदर्शनाचं असावं आणि हे केवळ आपण 2 ते 3 मिनिटात व्यक्त करूया. शिबिराचं नाव आपण चिंतन ठेवलंय. समजून घेण्या इतपत खरंच मी समजदार आहे का, समजून घेण्या इतपत खरंच मी समजदार आहे का, हुशारी दाखवण्या इतपत खरंच मी हुशार आहे का, दुसऱ्यांना सहकार्य करण्यासाठी माझा पुढाकार आहे का, दुसऱ्यांचं जिरवण्याकरता माझा सपशेल नकार आहे का, नवीन विचारांचे सहकारी त्यांचा स्वीकार मला आहे का, नाकेबंदी कुटील बुद्धिबळाचा माझ्याकडून धिक्कार आहे का, माणसांच्या माझ्याकडून नेहमी सदैव गुणकार होतो का, नैराश्याने पराभवाचा भागाकार मी करतो का, सारे कळून बधिरासारखे वर्तन माझे आहे का, रोज विचारा स्वतःशीच की नक्की मी समजदार आहे का. या चिंतनाची गरज याच्यासाठी आहे की आजपर्यंत अनेकांना बऱ्याच गोष्टी खरंच लक्षात आलेल्या आहेत की आपला समाज विखुरलेला आहे, एकत्र आल्याशिवाय आपलं ज्या मागण्या असतील, एकत्र आल्याशिवाय आपल्याला जी लढाई द्यायची आहे ती खरंच लढाई लढता येत नाही आणि अशा वाघिणीसारख्या संगीताताई जोपर्यंत उभ्या राहणार नाहीत आणि आपली ही सगळी भाऊ वडार समाजाचे तुमच्या पाठीशी एक भाऊ म्हणून, वडील म्हणून जोपर्यंत उभे राहणार नाहीत तोपर्यंत ही लढाई लढण्यात आपण अयशस्वी राहणार आहोत. ताई इतकंच सांगेन की आज सोलापुरात चिंतन शिबिरासाठी जी माणसं जमलेली आहेत ती एक विचारवंत आणि येणाऱ्या काळात आपल्या पाठीशी सदैव उभी राहणार आहेत आणि येणाऱ्या काळात निश्चित आपण सगळ्या महाराष्ट्रभर जेव्हा आपण हे चिंतन शिबिर आयोजन करू त्यानंतर आपल्या मागण्या ठरतील, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने जेव्हा आंदोलन होईल तेव्हा आपला सोलापूर सगळ्यांच्या पुढे असेल हे निश्चित मी तुम्हाला सांगेन. यानंतर मी धन्यवाद आज चिंतन शिबिर घेण्यात आलं होतं, नेमकं काय नियोजन होतं, आयोजन होतं त्या संदर्भात? सोलापूरमधून स्थानिक म्हणून संघटनेच्या तयारीसाठी माझ्याकडे जबाबदारी दिली गेली होती. खरं तर आता जसं आमच्या ताई बोलल्या की वडार समाज मागच्या 75 वर्षांचा जर मी इतिहास काढला तर कुठल्याही शासनाकडून, कुठल्याही पक्षाकडून, जरी मी कुठल्याही एका पक्षाशी निगडीत असलो तरी माझं स्पष्ट म्हणणं आहे की कुठेही आमच्या समाजाला न्याय दिला गेलेला नाही आणि मागच्या 75 वर्षात कुठेही एक ठोस भरीव योगदान किंवा ठोस भरीव आमच्यासाठी काही प्रोव्हिजन्स, पॉलिसी अशा काही झालेल्या नाही आहेत. त्यामुळे आमची शासनाकडे ही मागणी असणाऱ्या येणाऱ्या काळात की बाबा वडार समाजाचं अस्तित्व जिथे महाराष्ट्रासारख्या राज्यात 70 ते 80 लाख लोकसंख्या आहे अशा ठिकाणी देखील वडार समाज केवळ आणि केवळ नॅशनल लिस्टला ओबीसी म्हणून आहे तर महाराष्ट्रात व्हिजेंटी म्हणून आहे, तर वेगळी कुठलीही तरतूद आमच्यासाठी नाही आहे. मग कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शिक्षण असेल, केवळ आम्हाला सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी थोड्याफार प्रमाणात आम्हाला फायदा मिळतो, परंतु एक भरीव, कारण आज जर तुम्ही बघितलं जर वडार समाजाची जर आज तुम्ही इतिहास काढला तर हाताने दगड फोडणारा हा समाज आहे आणि जेव्हा या कामांमध्ये मशिनरीज वगैरे यूज व्हायला लागल्या तेव्हा हे हाताचं काम निघून चाललं आहे आणि बेरोजगारी आमच्या समाजामध्ये वाढत चाललेली आहे आणि या बेरोजगारातून नैराश्याच्या गर्ततेत आणि व्यसनेदांतेकडे हा समाज वळत चाललेला आहे आणि अशा समाजाला कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून या संघटनेने, या समाजाने आपलं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःसाठी काम न करता समाजासाठी काम करायचं आहे, समाजाचं काहीतरी देणं लागतं आहे, यासाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत. एकत्र येऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ह्या सगळ्या सभा चिंतन शिबिरं घेणार आहोत, ज्यातून स्थानिक प्रश्न अजून काय आहेत का, ज्या स्थानिक मागण्या काय असू शकतात का, यावर विचारमंथन होईल आणि त्यातून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आणि आमच्या समाजासाठी जी दिशा, आम्हाला समाजाकडं न्याय मिळण्यासाठी ज्या काय प्रवर्गात आमचं सामील करणं असेल, आम्हाला
वेगवेगळ्या तरतुदींखाली आम्हाला प्रोव्हिजन मिळायला पाहिजेत किंवा पूर्ण भारतभर एकच जात आमची असली पाहिजे, अशा विविध प्रकारच्या मागण्यांच्या मार्फत आम्ही आंदोलन येणाऱ्या काळात मान्य संगीताताई पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. सोलापुरातील युवकांना, वडार समाजातील किंवा लोकांना काय आवाहन करायला? खरं तर बघा, वडार समाजाची ही जी आपण आजची स्थिती बघतोय याचं प्रमुख कारण म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव. म्हणजे प्रामुख्याने इथल्या तरुणांना मार्गदर्शन दिलं गेलेलं नाही. आणि मी जसं बोललो की पूर्वीपासून हा समाज हाताने दगड फोडणारा समाज आहे. आणि जेव्हा मशीन्स आल्या किंवा ॲटोमेशन वाढलं तेव्हा ह्या सगळ्या लोकांच्या हाताला काम मिळणं कमी झालं. आता तुम्ही बघताय की मोठमोठ्या बिल्डिंग्स पण, माल उचलायला पण मशीन्स वगैरे लागतात. म्हणजे काही उदरनिर्वाहाचं पूर्वी आमच्याकडे साधन होतं जे आता नाही आहे. आणि उदरनिर्वाहाचं जेव्हा साधन नसतं तेव्हा तुमच्याकडं तुमचा इकॉनॉमिक स्केल तुमचा खाली जातो. आणि जेव्हा तुमचा इकॉनॉमिक स्केल खाली जातो तेव्हा तुम्हाला शिक्षण घेता येत नाही. परत शिक्षण घेता येत नाही म्हणून तुमचा इकॉनॉमिक स्केल खाली राहतो. ही जे सायकल आहे या सायकलमधून माझा समाज अजूनही बाहेर पडलेला नाही. आणि ह्याच सायकलमधून आमच्या समाजाला बाहेर काढण्यासाठी एक भरीव तरतूद, एक योगदान, मग व्यापार असेल, उद्योगधंदा असेल, शिक्षण असेल, कला, क्रीडा, आवास योजना असतील, यासाठी स्वतंत्र तरतूद असणं आम्हाला गरजेचं वाटतं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आज देखील 70-80 लाखाचा हा समाज असताना कुठेही या समाजाचं रिप्रेझेंटेशन कुठल्याही भवनामध्ये, मग विधान भवन असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, इथं होत नाही. त्यामुळं प्रामुख्याने वडार समाजाचे प्रश्न मांडण्याकरता जो आवाजाची गरज आहे, ज्या ताकदीची गरज आहे, ते नसल्यामुळं हा समाज अजूनही, ह्या समाजाची परिस्थिती अजूनही खालावत चाललेली आहे. यावेळी भारत निंबाळकर, बबनराव निंबाळकर, गंगाधर दिंडोरे, बाबूराव धोत्रे, सुरेश विटकर, धनंजय निंबाळकर, श्रीनिवास गुंजी, महादेवी अलकुंटे, बनगर, चव्हाण धनवडे उपस्थित होते.